आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणाचं चिकन. तर त्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. इथे मी 1 किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलं आहे. काळा मसाला, धने पावडर, गरम मसाला, मीठ, हळद, आगरी कोळी काश्मीरी चिली मसाला, तसंच इथे मीडियम आकाराचा कापलेला टॅमॅटो, मोठा कांदा, अख्खा गरम मसाला, याच्यामध्ये दालचिनी, चक्री फूल, वेलची आहे, तेल, पुदिना, अद्रक, लसूण, मिरचीचं वाटण. तर सर्वात प्रथम मी इथे एक कढई टोप चांगलं गरम करत ठेवलं होतं. टोप आपलं चांगलं गरम झालं आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी तेल टाकून घेत आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मी आपले जे अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, ते टाकून घेणार आहे. ते चांगले तेलामध्ये भाजले गेले की त्याच्याने छान असं सुगंध येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चॉप केलेला बारीक असा कांदा टाकून घेणार आहे. कांदा असा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला शिजून झाला की याच्यामध्ये आपण लगेचच बारीक केलेला टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो आपल्याला एकदम टॅमॅटो शिजेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॅमॅटो शिजेपर्यंत आपल्याला 2 मिनटं झाकण देऊन ठेवायचे, जेणेकरून ते वाफेवर मऊ पडतील. आता तुम्ही बघू शकता आपला टॅमॅटो आणि कांदा चांगला शिजून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती चांगली तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं तेल कांदा टॅमॅटोमध्ये मस्त असा मसाला परतून झालेला आहे आणि छान असं तेल सुटलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता चिकन जे वॉश केलेलं चिकन आहे ते टाकून छान प्रकारे मिक्स करून याच्यावर 5 मिनटासाठी चांगली वाफ देणार आहे, जेणेकरून चिकनमधलं जे पाणी आहे त्याची ग्रेव्ही तयार होईल. ते बघू शकता की चिकनलाच पाणी सुटलेलं आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावर अजून जे आपण अख्खे गरम मसाले घेतले होते, काळा मसाला, धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद, हे चांगले मसाले टाकून एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता आपले मस्त असा मसाला मिक्स करून झालेला आहे. तर याला आता 5 मिनटासाठी झाकण ठेवून एक छान अशी वाफ देऊन काढायची आहे. वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली ग्रेव्ही पण थोडी कमी झालेली आहे आणि थिक झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. बाय बाय.